अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. नमस्कार, हाय एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आय होप तुम्ही सगळे चांगले असाल. पप्पाला, मम्मीला आणि मला. ओके, सो आजचा प्लॅन असा आहे की पूजाचा कॉल आलेला मला ऑफिसला आणि तिला चिकन क्रिस्पी खायची होती. सो मला माहिती आहे तिला चिकन क्रिस्पी कुठे आवडते. सो आम्ही आता तिथे चाललेलो आहे आणि रुईला पण तिकडे खूप काही गोष्टी आवडतात खायला. हा ना रुई? रुई तू काय खाणार आहे बाहेर जाऊन? काय आवडतं तुला बेटा? काय? लॉलीपॉप. आणि रुई खूप छान दिसते. थांबा तिचा आउटफिट दाखवतो तुम्हाला आजचा. किती छान दिसते. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. हिला डान्स करायला एवढा आवडतो ना. चला बाबू निघायचं, जायचं. लेट्स गो. ओ चला लेट्स गो. चला आपण लवकर निघूया. आता आपण कशाने जायचंय? कारने जायचंय. बाबू आपल्याला जवळ जायचं बाळा. जेव्हापासून आम्ही कार घेतली ना ती बाईक वरती बसायलाच मागत नाही. ती बोलते नाही आम्हाला कारनेच जायचंय. कुठे पण जायचं असेल ना तिला बोला ना बाबा शॉपिंगला जाऊया नाहीतर कुठेतरी खायला जाऊया. तर बोलते ना पप्पा आपण बिग कारने जाऊया. तिला कसं मागे पूर्ण बसता येतं आणि फिरता येतं ना कारमध्ये पूर्ण. आणि बाईकमध्ये कसं एका जागेवरती स्टक होतं. ती दाखव न्यू सँडल अशी. अरे बापरे एवढे लांबून दाखव. आणि कशी चालते ह्याच्यावरती? चालते कशी? अरे बापरे, अरे बापरे. तुला आवडली न्यू सँडल? पुढे बसते का बाकी बसते? पुढे. आणि आम्ही आता निघालेलो आहोत. कुठे बसायचं रुई? तिकडे बसते. कोणाच्या बाजूला? मी तुझ्यात मध्ये तो मी बाहेर बसतो. अरे मी इथे बसते. तू काय खाणार आहे? चिकन बाव. चिकन बाव. थांबा ते दाखवेल बघा. एक मिनिट. हा तुला दाखवतो ना ओपन करून. अरे बापरे ह्याच्यात बाबू ह्याच्यात हे नाहीये. हा हे पाहिजे चिकन पाहिजे. ओके आपण चिकन लावूया. ऑलराईट चिकन लॉलीपॉप ना. गुड जॉब. आणि तुझं चिकन क्रिस्पी. पहिले आपण सूप घेऊया. चिकन क्रिस्पी. ओके हा हे नाही खायचं. ओके चालेल आपण ऑर्डर देऊया. राईट चिकन मंचाव सूप 1/2, चिकन लॉलीपॉप आणि चिकन क्रिस्पी. फायनली चिकन क्रिस्पी खायला आलेलो आहे आपण. कसं वाटतंय? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. हा बाबू बोल काय आलं? एक क्वेश्चन विचारायचा होता. तुला चिकन क्रिस्पी इकडचीच का आवडते? म्हणजे मी खूप ठिकाणी चिकन क्रिस्पी ट्राय केली बट माहित नाही त्याचं क्रिस्पीनेस आणि ते आज सॉफ्ट चिकन खूपच छान वाटतं मला खायला. हा कारण की आपण खूपदा क्रेविंग होते तुला माहिती. हो ते तर आहे. आणि मला ते समजतं किंवा तोंडावर ना की डोळ्यात बघून समजतं की काय खायचंय ते. कारण की सूप पण असं नाही आणि क्रिस्पी पण. हा आणि ते कसं ऑथेंटिक चायनीज मिळते ना. नॉर्मल रेग्युलर चायनीज नाही मिळत. नॉर्मल नाही पण आम्हाला जे आवडतं आम्ही तेच ऑर्डर केले स्टार्टिंगला तरी. आणि बघा मेनू बघते. बाबा तुला काय आवडतं? ओके तिन्ही पण आवडतं.
काय खाते रुई तू? रुईचे फेवरेट ड्राय नूडल्स. हे फेवरेट आहेत ना? ओ सॉरी. कसं आहे रुई, कसं आहे? यम्मी आहे. तर आमची पहिली ऑर्डर आलेली आहे. आम्हाला दोघांनाही हा सूप खूप आवडतो. हे बघा, ही सगळ्यात पहिले ना ही चालू होते. आम्ही फक्त बघत राहतो आणि ही पहिले लगेच चालू करते. आणि आमची पोरगी बघा ती पण चालू करते. स्टार्टर. तिला हे शेजवान सॉस आणि नूडल्स खूप आवडतात. हे आमच्या पहिले खाऊन मोकळं होतं. आम्हाला 2-2 प्लेट मागवावं लागतं त्यासाठी. तर रुईचे फेवरेट लॉलीपॉप आलेले आहे. बाबू तुझे लॉलीपॉप आले. मम्मा मम्मा नाही, आपलंय आपलंय. तिला माझं बीज केलेलं आवडत नाही. तिला सगळं आपलं असतं. हा ना रोही? हा का तिला का नको? मम्माला पण दे ना. मम्मा आपली आहे ना. रुईनी बघू शकता कशी त्याची प्लेट सजवली आहे. हे बघा माझं अजून सूप नाही संपलंय आणि या मॅडमने बघा लॉलीपॉप खायला पण चालू केलं. तिथं लवकर सूप पण संपलं आज. एवढं फास्ट खाते आज. आणि माझी पोरगी बघा मम्मा बरोबर कॉम्पिटिशनला. कशा आहे? यम्मी आहे. दोघं पण बघायचे लॉलीपॉप. स्टार्ट करतो. चायनीज वेळ म्हणून खातोय. चायनीज वेळ म्हणून गपचूप रेकॉर्ड करत होतो. मला आवडतो कोबी आणि हे. हा माहित आहे मला. कोबी आणि ह्याचं कॉम्बिनेशन आवडतं. पहिले सगळे म्हणून बोली चाय. कोबी देत नाही याच्यामध्ये. हा ना. आता स्कूलमध्ये असतं ना कोबी, ड्राय नूडल्स आणि शेजवान चटणी. म्हणजे आमचं अर्ध पुस्तक हे स्टार्टरच बनायचं आमचं. काय ते टाइमपास नाही, सॉरी स्टार्टरच बोलतोय. टाइमपास पण बोलायचे त्याला आयटमला. टाइमपासच बोलतात. मी स्टार्टर बोललो का चुकून? टाइमपास. तिला आवडलंय. मी खाणार बाकीचे सगळे. हे 3 मी खाणार आणि 1 रुई खाणार. ओनली 1. थँक्यू मी नको, मला नको बेटा. माझा बाबू तो मम्माला शेअर करतो. फायनली थोडं बघा. रेकॉर्ड करतो ते. हे बघा तिचा चेहरा बघा. चिकन क्रिस्पी आल्यावरती याचा चेहरा बघा. दाखव ना खरं एक्सप्रेशन दाखव ना. हावरे दाखव खरं दाखव. तर लॉलीपॉप वगैरे सगळं ताटातून बाजूला काढलं आणि घेतलं बघा लगेच समोर सगळ्यांसमोर. बघितलं आम्हाला मागे ठेवते आणि स्वतः चालू करते. स्टार्टर खाऊनच आमचं पोट भरलेलं आहे आणि आता अजिबात जागा नाही राहिली. काय राहुल? आम्ही ऍक्च्युली ना तेवढं खात नाही. जेवढं असं वाटतंय ना तेवढं आम्ही खात नाही. फक्त आम्हाला नवीन नवीन गोष्टी मात्र ट्राय करायला नक्की आवडतात. बट बस आता इनफ झालं आणि माझं मन भरलेलं बघू शकतो. मी लिपस्टिक पण गेले. एवढं खाल्लंय मनापासून. रुही आपण जायचं का? झालं पोट भरलं तुझं? कसं होतं? येऊ का आम्ही? चल हळूहळू. 1 स्टेप. समोर बघ. बाबू मम्मा बरोबर मागे बसा. मम्मा बरोबर मागे बस कारण की पुढे पाऊस आहे ना म्हणून. निघालो आणि एवढा पाऊस आणि आता एवढा वाढलाय. खड्डे बघू शकता. काय अवस्था होते गाडी. खूपच खराब रस्ता झालाय राहुल आपल्या इथला. कधी रस्ता बनणार काय माहिती. नाहीतर काय. बाईकने तर असं वाटतं पडेल कोणी. एवढं घाण झालेला रस्ता आहे. आमच्या बिल्डिंगचा कुत्रा आहे. घाबरली रे 2 मिनिटापूर्वी त्याला बघू. बघू तुला काय केलं बुबुनी? तुला बुबुनी काय केलं सांग ना. अरे सांग. घाबरला तू. होम स्वीट होम.
आणि बघा ही आल्या आल्या त्या स्कूटरवरती चालवते लगेच खेळायला. आणि माझ्या बायकोला अजिबात मी लाईट ठेवते ना ते आवडत नाही. तिला असं एकदम ब्राईट ब्राईट लागतं. नाही असं नाहीये, माझ्या आईला थोडा प्रॉब्लेम आहे. कधीतरी मी लावते असं नाही, पण मला नॉर्मल काही काम करताना अशी लो लाईट चालत नाही. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होते माहितीये का, आम्ही दुसरीकडे कुठे राहायला गेलो ना, नाही तर कुठे मित्राकडे आणि त्यांची डीम लाईट असेल ना तर असं वाटतं अरे यार, म्हणजे कमी लाईट नाही. काही जणांकडे ती ट्यूबलाईट असते ना, ती मग आम्हाला अशी खूप कमी लो वाटते. म्हणजे अचानक तो डिफरन्स जाणवतो. हा डिफरन्स जाणवतो. मग आम्ही असं वाटतं आम्हाला असं यांच्याकडे लाईट नाही काय, एवढीच लाईट काय. आणि ते आपलं या घरात एकदम ब्राईट. तुम्हाला दिसलं असेल, तुम्ही कधी पण आमचे व्हिडिओ बघतात तर पूर्ण ब्राईट लाईट मध्ये असतात ते. आमच्या किचन मध्ये 2 लाईट्स आहेत बाय द वे, वरती पण आणि एक साईडला पण आहे. ओके 4 लाईट आहे, ते स्ट्रीप वाल्या पण आहेत. बरोबर राईट. खूप पॅक झालोय आम्ही दोघं पण. जास्त करून मी घरी आमच्या अजिबात तिखट बनत नाही, थोडं सुद्धा नाही. कारण की रुईचं असतं. आणि काय होतं, मी बाहेर जातो ना मित्र वगैरे बरोबर, तेव्हा नॉर्मली म्हणजे तिखट खाल्लं तर काय वाटत नाही मला, कोणाच्या घरी गेलो तरी. पण इकडची जी चिकन क्रिस्पी असते भाई साहेब, एवढी तिखट असते की दुसऱ्या दिवशी माझं पोट नाही यार, मला खूप तिखट लागते. आणि माझा दुसऱ्या दिवशी असा पोटात सकाळी पोट ऍसिडिटीचा खूप त्रास आहे. पण माझं फ्री होतं पोट बाय द वे. चिकन क्रिस्पी खाल्लं मला फायदा पण येतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नमस्कार करायचा. ओके नमस्कार स्टार्टिंगला करायचा असतो बाबू. ओके नमस्कार. ओके तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. आता तू कर. बाय.